तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी भर उन्हात जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलं. शेतात बास टाकून दिवसभर जरांगे उन्हात होते. तर 14 मुद्द्यांचा ड्राफ्ट सरकारनं जरांगेंना दिला. त्यावर आता जरांगेंसोबत पुन्हा चर्चा होणार आहे. पाहूया. जरांगे पाटलांनी भर उन्हात उपोषण सुरू केलं. 40 डिग्रीच्या तापमानात दिवसभर जरांगे उन्हात बसून होते. तर उपोषणाआधी मंत्री विखे पाटलांनी जरांगेंची भेट घेतली आणि 14 मुद्दे सादर केले. यावर जरांगेंचे अभ्यासकांचं म्हणणं जाणून घेऊन पुन्हा सरकारशी चर्चा होणार आहे. संध्याकाळी अभ्यासक आले तोपर्यंत दिवसभर जरांगेंनी ऊन अंगावर घेतलं. आता 14 मुद्दे काय आहेत ते पाहूया. पहिला मुद्दा, 58 लाख नोंदींची माहिती देण्यात यावी. सरकारचं म्हणणं आहे की सर्व नोंदी जिल्ह्याच्या शासकीय संकेतस्थळावर आहेत. आवश्यक असल्यास नोंदीची प्रत काढून देण्यात येईल. दुसरा मुद्दा, हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी जातीचे दाखले देण्यात यावे. सरकारचं म्हणणं आहे की दाखले देण्यासाठी सुधारित प्रक्रिया तयार केली. त्यानुसार 3 महिन्यात शिबिरं आयोजित केली जातील. तिसरा मुद्दा, जात पडताळणी प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावी. सरकारचं म्हणणं आहे की विभागीय आयुक्त दर 15 दिवसांनी कामाचा आढावा घेतील. चौथा मुद्दा, सातारा गॅझेटची अंमलबजावणी करावी. सरकारचं म्हणणं आहे की महाधिवक्त्यांचं मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल. पाचवा मुद्दा, मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावं. सरकारचं म्हणणं आहे की पुढील 1 महिन्यात कार्यवाही करण्यात येईल. सहावा मुद्दा, मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत द्यावी. सरकारचं म्हणणं आहे की 306 पैकी 275 आंदोलकांच्या वारसांना मदत दिली. उर्वरित 31 वारसांना 15 दिवसात आर्थिक मदत देण्यात येईल. सातवा मुद्दा, कुणबी प्रमाणपत्र तातडीने वितरित करण्यासाठी कार्यवाही करा. सरकारचं म्हणणं आहे की नोंदी शोधणे, जात प्रमाणपत्राबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन 8 दिवसात सुरू होईल. आठवा मुद्दा, ग्रामस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात यावा. सरकारचं म्हणणं आहे की तहसीलदार दर 15 दिवसांनी आढावा घेतील. नववा मुद्दा, ग्रामस्तरीय समितीने गृहभेटी करून तातडीने चौकशी अहवाल द्यावा. सरकारचं म्हणणं आहे की दर महिन्याच्या 4थ्या गुरुवारी उपस्थित राहून आवश्यक चौकशी अहवाल सादर करण्यात येईल. 10वा मुद्दा, मोडी भाषेचे मराठीत भाषांतर करण्यासाठी तज्ज्ञ नेमावे. सरकारचं म्हणणं आहे की मोडी अभ्यासकांचं पॅनल तयार केलंय. सेवा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येईल. 11वा मुद्दा, EWS मधून निवड झालेल्या उमेदवारांबाबत सरकारनं सांगितलंय की कायदेशीर मार्गदर्शन घेण्यात येईल. 12वा मुद्दा, माजी न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीला मुदतवाढ देण्यात यावी. सरकारनं सांगितलंय की 1 वर्ष मुदतवाढ देण्यात येईल. 13वा मुद्दा, सारथी संस्थेबाबत. यावर सरकारनं सांगितलं की योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संस्थेचं बळकटीकरण करण्यात येईल. 14वा मुद्दा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबाबत. यावर सरकारनं सांगितलं की व्याज परतावा अदा करण्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात येईल. उन्हात कतळा ना त्यांनाही चटके बसते, समाजाचं कल्याण होईल. पश्चिम महाराष्ट्रातल्या अभ्यासक पण या आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासह सगळे या 5 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त 6 वाजेपर्यंत. आणि इथं अभ्यासकाचे जेवढे फोन आहेत, फोन लावा, कोणी म्हणला नाही पाहिजे उद्या मला फोन नाही आला, पुन्हा मी ऐकून नाही घेणार कोणत्या अभ्यासाला. माझी विनंती काय आहे, ते अभ्यासक घेतील तो पण बसत सावलीमध्ये. मी कुठे म्हणतो तुम्ही स्थगित करा म्हणून. तुमचा फक्त सावलीत बसा. तो अभ्यासकांची चर्चा झाली, मला बोलवा, मी परत उपलब्ध आहे आपल्यासाठी केव्हाही. आणि नंतर मग परत त्याच्यानंतर संबंध आले तर मग आपलं उपोषण चालू पडलं, आपण काय अडचण नाही. एवढं त्यासाठी आपण कशाला बसतो एवढ्यामध्ये. अभ्यासकांची चर्चा करण्यापुरतं सावलीत बसायचं माझी विनंती आहे. एवढंच नाही ऐकणार, तुमचं पुढं सगळं ऐका. बस का मला ऊन लागलं तर तुम्हाला चटके लागतील आणि कल्याण आम्हाला सगळं ऐका. मुख्यमंत्री फडणवीसांनी जरांगेंच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं. पण मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषणाची जागा सोडणार नाही असा पवित्रा जरांगेंनी घेतलाय. पुऱ्या मागण्या तर जागा सोडत नाही. आलेल्या पाहुण्याला सन्मानाने येऊन द्यायचा आणि सन्मानाने जाऊ द्यायचंय. सन्मानानं, कारण ते म्हणले तर आपल्याला ड्राफ्ट आणून दिलाय, त्या ड्राफ्टप्रमाणे आम्ही सूचना काढतो. मी बी म्हणलं अभ्यासकाला थोडं बोलून घेतो. मी ड्राफ्ट बरोबर आहे का, आपण संध्याकाळपर्यंत जर सांगितलं या सूचना चांगल्या आहेत, हे ड्राफ्ट चांगला आहे, याच्या सूचना काढा, तर ते म्हणले आम्ही लगेच काढतो. सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे आणि यापुढेही सरकारची भूमिका ही सकारात्मकच असेल. आणि विशेषतः मराठा समाजाच्या संदर्भात
जेवढे निर्णय मी घेतले आणि शिंदे साहेबांनी घेतले एवढे इतिहासात कधी झाले नाहीत. फक्त हे निर्णय घेत असताना देशाचं संविधान, देशाचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी दिलेले निर्देश याचं मात्र पालन करावं लागेल. संविधान आणि न्यायालयाचे निर्णय यांच्या कसोटीवर जे ज्या निर्णय आम्हाला घेता येतील त्याच्या कसोटीवर खरे ठरणारे जे निर्णय असतील ते सगळे निर्णय आम्ही घेऊ. जरांगेंची मुख्य मागणी जात प्रमाणपत्राच्या वाटपासह सातारा संस्थानाचा GR काढण्याची. यावर मुख्यमंत्र्यांनी सरकारी पातळीवर चर्चा सुरू असल्याचं म्हटलंय. आमचं तिसरं म्हणणं आहे, सातारा संस्थांचा GR काढायला काहीही अडचण नाही. बहाणे कोर्टात चॅलेंज होणारे, अमकं होणारे, तमकं होणारे, किती चांगला काढला तरी मराठ्यांच्या नशिबात चॅलेंज आहेच. कुणीतरी विरोधात जाऊन याचिका दाखल करतच, कुणीतरी विरोधात जाऊन चांगलं दिलं तरी आमच्या विरोधात जाते, चुकीचं दिलं तरी पण आमच्या विरोधात जाते. त्यामुळं सातारा संस्थांचा GR काढून टाकणं आवश्यक आहे. सातारा गॅझेटियरचा GR काढण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. नाही, त्या संदर्भात आता चर्चा चाललेली आहे. एवढ्या डिटेलमध्ये मी बोलणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, न्यायालय, कायदा आणि संविधान याच्या चौकटीत बसून कुठलाही निर्णय घ्यायला आम्ही तयार आहोत. जरांगे मागणीवर ठाम आहेत, कारण सरकारी GRच जरांगेंना हवाय. आता पुढच्या चर्चेच्या फेरीत जरांगे उपोषण थांबवणार की नाही याचा निर्णय होईल. सागर सुरवसे आणि रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, आंतरवाली सराटी, जालना. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.